मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही। आमच्या जिल्ह्यातील जे कॅल्क्युलेशन आहेत ते जवळपास 1 वर्षभर 6 महिने झालं सुरू आहेत, अद्यापही झालेले नाही सुरू। त्यानंतर पीक विमा देखील आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं कधीपासून सुरू होईल, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेले होते। त्यामध्ये मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 44 कोटी रुपयांचा पीक विमा हा कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। आपला व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे मित्रांनो, काही कारणास्तव आपण काल लगेचच अपडेट देऊ शकलो नाही। तर मित्रांनो, तुमच्या देखील खात्यावर ह्या रकमा पडलेल्या असतील, तुम्ही देखील या जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या असतील, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमान युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट होत्या। जळगाव जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन हे जवळपास मागच्या 1 ते 2 महिन्यापासून सुरू आहे। काही जण म्हणत होते बाबा 6 महिन्यापासून झालं कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणत आहात। पीक विमा कंपनी वेगवेगळे रिझन देत होती, काही शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट केले, काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुरू आहे वगैरे वगैरे बरेच रिझन पीक विमा कंपनीकडून देण्यात येत होते। त्यानंतर मित्रांनो, कालपासून अखेर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे। तर आपण तालुका वाईज बघूया। म्हणजे काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांना ह्या तुरळक म्हणजे छोट्या तुटपुंजी रकमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना 1500, 1600, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना 500 रुपये हेक्टरी या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहे। अतिशय पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे। अतिशय तुटपुंजी रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। म्हणजे एक रिचार्जचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले नाहीत। 1-2 महिन्याचा रिचार्ज करायला गेलं तर 500 रुपयाच्या जास्त, 500 रुपयापेक्षा जास्त रक्कम लागत आहे। तर इथं शेतकऱ्यांना 500 रुपयापासून पीक विमा वाटप झालेला आहे। तर बघूया मित्रांनो, चाळीसगाव तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर मित्रांनो, चाळीसगाव तालुक्यातील जवळपास शेतकऱ्यांना हेक्टरी, काही शेतकऱ्यांना 2000 रुपये, काही शेतकऱ्यांना 2300 रुपये, काही शेतकऱ्यांना 2500 रुपये या पद्धतीच्या रकमा चाळीसगाव तालुक्यातून शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहे। त्यानंतर मित्रांनो, याच तालुक्यातील काही शेतकऱ्यांना ह्या 8000, 7000, 9000 या पद्धतीच्या रकमा, तर काही शेतकऱ्यांना 20000 या पद्धतीच्या रकमा सुद्धा याच तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, गरीब हा गरीबच होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे। या पद्धतीच्या जे उदाहरण आहे ते सक्सेस व्हायला सुरुवात झालेली आहे, खरं व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतं, जे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतात, त्याच शेतकऱ्यांना नेमकं या तुटपुंजी रकमा वितरित होतात, 500 रुपये, 1500 रुपये। आणि जे शेतकरी म्हणजे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, बरेच शेतकरी, सर्व शेतकरी असतात, परंतु ज्या शेतकरी पीक विम्यावर डिपेंड नसतात त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो। जे सर्वे करायला मुलं येतात, जे एजंट लोक येतात, त्यांना जर आपण लाच खाऊ घातली, आपण जर त्यांना चहा पाण्याला पैसे दिले, तर मग आपलं ते क्षेत्र सुद्धा जास्त टाकतात, आपले नुकसान सुद्धा जास्त टाकतात आणि आपल्याला पीक विमा सुद्धा जास्त येतो। परंतु आपण गरीब शेतकरी काय करतो, आपल्याकडे पैसे नसतात, आपण जस्ट त्यांना फॉर्म वगैरे देतो, त्या फॉर्मवर सह्या वगैरे करतो आणि ते निघून जातात। मग ते काय करतात, टक्केवारी आहे जे नुकसानीची, ते आपले पैसे दिले नसल्यामुळे आपली थोडीशी टाकतात। मग आपल्याला क्षेत्र कितीही असू दे, आपलं 2 एकर, 5 एकर, 10 एकर, परंतु आपण त्यांना पैसे दिलेले नसतात, आपण त्यांना लाचच दिलेली नसते, त्यामुळे आपल्याला पीक विमा सुद्धा अतिशय तुटपुंजी रकमा मिळत असतात। त्यानंतर मित्रांनो, अमळनेर तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2000 रुपये, 2500 रुपये, 2300 रुपये, त्यानंतर 3000, 2900 रुपये या पद्धतीच्या रकमा अमळनेर तालुक्यातून वितरित झालेल्या आहेत। म्हणजे इथे सुद्धा मित्रांनो सेम कंडिशन आहे। जळगाव जिल्ह्यातील बरेच शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, परंतु त्यांना मिळालं काय, पीक विमा वाटप सुरू झाला, प्रतीक्षा संपली, पीक विमा वाटप सुरू झाला, परंतु त्यांना मिळाला भीक विमा। पीक विम्याऐवजी भीक विमा वाटप होणं ही प्रत्येक जिल्ह्यातील जे प्रत्येक कंपनी आहे ती सेम कंडिशन आहे मित्रांनो। सगळ्यांनाच भीक विमा वितरित होत आहे, पीक विम्याच्या नावाखाली धोका मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सेम कंडिशन आहे, 2000, 4000 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर पाचोरा तालुक्यामध्ये सुद्धा 2600 रुपये, 2700 रुपये, 2800 रुपये या पद्धतीच्या रकमा या पाचोरा तालुक्यातून सुद्धा शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी म्हणजे इकडं बरेच जिल्हे झाले, लातूर वगैरे, यवतमाळ वगैरे बरेच जिल्हे पीक विमा वाटप सुरू होते। मग जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा प्रतीक्षेत होते की बाबा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळेल। ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना या रकमा वितरित झालेल्या आहे। तुमचं कॅल्क्युलेशन जर अद्याप पूर्ण झालेलं नसेल आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन अवेटेड वगैरे दाखवत असेल किंवा तुमचे जर क्लेम रिजेक्ट झालेले असतील, तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड आहे त्यांना पीक विमा मिळणार आहे। थोडंसं कॅल्क्युलेशन वगैरे होऊन त्यांना पीक विमा मिळणार आहे।
आणि ज्या शेतकऱ्यांचं जे क्लेम रिजेक्ट झालेत अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे काही चान्सेस नाहीत. त्यांना जेव्हा पोस्ट हार्वेस्टचा वगैरे निधी येईल तेव्हा त्यांना पीक विमा मिळू शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत बघायला झालं आपल्याकडे आता सोलापूर, चंद्रपूर या जिल्ह्याविषयी सुद्धा अपडेट आहे. त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.